आज परिस्थितीने मी गरीब आहे पण लाचार नाही. लहानपणापासून म्हणजे आज बघायला आमच्याकडे शेती पण नाही आहे. मी मामाकडे शिकलो. एक तर मग ज्या व्यक्तीने मला पैसे दिले ते पण व्याजाने दिले होते 500 रुपये आईला. मग ते 500 रुपये घेऊन मी बॉम्बेला गेलो, ठाण्याला, मग कंपनीत लागलो. आजकाल बघायला गेलं 2 दिवसही झाले तर डायरेक्ट मोठा बॉडी बिल्डर बनायचंय. कित्येक लोक बोलतात अहो तू बुलेट घे, अरे घरी उंदर फारकती मागताय, बुलेट घेऊन काय करू. मग तो तेच पैसे मी माझ्या बॉडीवर खर्च करेल ना. म्हणजे आजकालचा पोरगा काय करतोय युट्यूबला बघून त्या गोष्टीमुळे मी जास्त विचार करतो की युट्यूबने जर बॉडी बिल्डर झाले असते तर मग या ट्रेनर जिमची गरज का भासली असती. गुरु या शब्दाची ज्याला व्याख्या माहिती आहे ना, त्या शब्दाचा अर्थ माहिती ना, ते गुरु माना. गुरु हा आई वडिलांनंतर तो एकदम जवळचा असतो. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेस फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. तर आज नेहमीप्रमाणे एक नवीन बॉडी बिल्डर मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. उत्तर महाराष्ट्रातील खानदेश भागामध्ये तो खूप प्रसिद्ध आहे आणि विविध टायटल्स म्हणजे खूप सारे किताब त्यांनी जिंकलेले आहे. धुळे शहरातील नामवंत शरीर सौष्ठवपटू व्यावसायिक जितू देसले. तर आज आपण जितू सरांसोबत दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत. त्यांची संपूर्ण जर्नी जाणून घेणार आहोत, कशी स्टार्ट झाली आणि या जर्नीमध्ये त्यांना काय काय अडथळे हे निर्माण झाले याबद्दल आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार. जितू सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप महिन्यांपासून सुरू होतं की तुमची माझी भेट व्हावी आणि एक तुमची स्टोरी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जे बॉडी बिल्डर्स आहे, तरुण पिढी आहे, धुळे शहरातील जे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावी. जितू सर, मला सुरुवातीला सांगा, तुमचं एक बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कंप्लीट झालं? बघायला गेलं आज परिस्थितीने मी गरीब आहे पण लाचार नाही. लहानपणापासून म्हणजे आज बघायला गेलं आमच्याकडे शेती पण नाही आहे. मी मामाकडे शिकलो. एक मामा शिक्षक असल्यामुळे माझं बालपण मामाकडेच गेलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून आमचं एक जे गाव आहे देवबाने, एक स्वाध्याय गाव आहे. ओके. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे तिथं आम्ही जायचो. तिथं आम्हाला एकच शिकवलं गेलं, जसं आपलं समर्थांची बैठक असते. म्हणजे आज पण मी बैठकीला जातो. सर्वांना जय सद्गुरू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती नाही आहे पण एक विचार लहानपणापासूनच मला सांगितलेलं होतं आईने की आज न उद्या आपले दिवस बदलतील. माझं संपूर्ण शिक्षण बालपण तिथंच झालंय. माझं शिक्षण 10वी पास आहे मी फक्त. आणि ITI केली. ITI झाल्यानंतर मग मी अक्षरशः आता म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येतं की माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते जायला. तर मग ज्या व्यक्तीने मला पैसे दिले ते पण व्याजाने दिले होते 500 रुपये आईला. मग ते 500 रुपये घेऊन मी बॉम्बेला गेलो, ठाण्याला, मग कंपनीत लागलो. त्यावेळेस अपेंडिशिपला आम्हाला 1500 ट्रायपेड भेटायची. नंतर ठाण्याला ITIची जी हॉस्टेल होती तिथं राहायचो. पण मग बघायला गेलं 3 वर्ष टाटा मोटर्स इकडे तिकडे फिरलो, पैसे पगार नाही. मग मी बॉडी बिल्डिंग लहानपणापासून व्यायामाची आवड आणि आमचं जे धुळे ते कुस्तीचं एक माहेरघर आहे. आवड तर खूप आहे पण मग आता करायचं तरी काय. मग मी
पहिले तिथं ज्या जिम मध्ये स्वतः स्वच्छता म्हणजे झाडू कामगार म्हणून लागलो, पैसे नव्हते भरायला, तर मग ते सर बघितलं, सरांनी इमानदारी बघितली, खूप वेळेस परीक्षा घेतली, मग तेव्हा त्यांनी विचार केला, गोडसे सर म्हणून आहेत, की तू माझ्या इथं काम करशील का, मी तुला कोर्स पण करून देईल. तर आज मी जो केलो कैजत कपड्या सरांचा मी जो कोर्स केला, माझी 6-7 बॅच म्हणजे 10-12 वर्ष, तेव्हा फी होती 30,000 रुपये. तर त्या सरांनी मला हेल्प केली, त्यांनी पे केलं, आणि बोलताना एक शब्द एकच बोलले की तुझी इमानदारीच तुला कुठेतरी पुढे आणेल. फक्त आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव की पैसा हा सर्व काही बघू नको, खरी गोष्ट, कारण की कर्म शेवटी कोणाला चुकले नाहीयेत, आणि ते तर आहे सर. आणि इमानदारी महत्वाची, आणि कोर्स करून मी पुढे स्टेप बाय स्टेप गेलो. आणि भांडुपला एकदा सरांची कॉम्पिटिशन होती बॉडी बिल्डिंगांची, जे बॉडी मी स्वतः म्हणजे त्यांना एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रातला देवमानस होतो सुहास खामकर सर, आणि माझं नशीब पण एवढं चांगलं की त्यांना बघून तेच माझे एक आदर्श आहेत. आणि त्यांना बघून आणि 2017ला म्हणजे मी तिकडे आतापर्यंत पहिली कॉम्पिटिशन ज्युनियर मी महाराष्ट्र श्री खेळलो होतो, त्याच्यात 5वा लागला. 2013 पासून माझी जर्नी चालू झाली, दरवर्षी खेळायचो, आणि जिम मध्ये पण 8 तास ट्रेनरचं काम करायचो. साधारण आता आपल्या इकडे साधारण 2,000-3,000 रुपये द्यायला विचार करता, पण तिकडे 5,000-7,000 रुपये म्हणजे एका महिन्याचे, ते पण 18 सेक्शन. म्हणजे हळूहळू डेव्हलप झालो, दोघं बहिणींचे लग्न केले, तिथून कमाई सुरू झाली. तिथून मला कुठेतरी वाटलं की नाही आपले दिवस चालू झाले. पण त्याच्यात 15,000 कमवायचो, 10,000 बॉडी मध्ये जायचे. पण एक विचार केला, म्हणजे मुंबईला असताना, आणि एकच विचार केला की नाही आपणही आपल्या गावाकडे असं कोण नाहीये की आपण करू आणि होऊ शकतो. तर मग हळूहळू सुरुवात केली, तिकडे कॉम्पिटिशन खेळायचो. पण इकडे कसे काही नाही, काही कामाचा नाही तो एक. मला तरी वाटतं की कोण आपल्याला बोलेल, कारण की आजकाल लोक स्वतःच्या बापाला पण नाव ठेवतात, मग आपण काय विचार करायचा त्याचा. तर मग माझी जर्नी सुरुवातीतून झाली. मी बॉम्बेला कल्याण, ठाणे, दिवाश्री खूप कॉम्पिटिशन खेळलो, पण एक गोष्ट मला चांगली शिकायला भेटली की मेहनतीशिवाय काही नाही. मेहनत, जिद्द, चिकाटी ही खूप महत्वाची आहे. आणि हळूहळू डेव्हलप होत जातात. जसं त्यावेळेस मला 2016-17ला मला असा एक व्यक्ती भेटला की मी फक्त त्याला टीव्हीवर बघायचो की नाही आवड भेटू. मग जेव्हा एकदा मी मनीष आडविलकर सर, समीर सर यांना बघितलं, आणि मी एक विचार केला की आपल्याला भेटतील, फोटो काढतील का. तर भेटले, बोलले, विचारलं कुठला आहेस, काय आहेस. तर त्यांना असं वाटलं मी घाटावरचा आहे माझ्या भाषेवरून, की पुण्याचा आहे वाटतं तू. नाही सर असं आहे, ठीक आहे भेट, तू नंबर घे, मला कॉल कर. मग सरांना कॉल केला, आणि बघायला गेलं, सरांनी पर्सनली भेटायला बोलवलं की प्रोटीन घे, काय घे. आजपर्यंत कधी काय बोलले नाही मला, फक्त एक गोष्ट त्यांनी मला शिकवली की जर तू आज कोणाला फसवलं, उद्या तुला कोण फसवेल. या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात एक असं नाव बनव की मागे राहिला तरी चालेल 10 लोकांच्या, पण कधी कोणाला फसू नको. जे आहे ते तरी सांग, कारण की महत्वाचं आजकाल आपण बघतो की खूप फसवणूक चालू आहे, विचार पण नाही करणार. आणि ते म्हणून बोलतात ना, खऱ्याची दुनिया नाही, खोट्याची दुनिया आहे. पण मला तरी वाटतं की जर तुम्ही समोरच्याशी प्रेमाने वागले, आणि रिस्पेक्ट खूप महत्वाची. आज मी विचार करा, आज तुम्ही एवढं लांबून आले, तुम्हाला काही गरज नव्हती, पण का की मलाही कुठे काही वाटतं की नाही हाय कोणतरी आपलं. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, खूप युट्यूबर आहेत ते फक्त स्वतःची मार्केटिंग करतात, पण तुम्ही असे, मी तुमच्या सुद्धा व्हिडिओ बघतो, तुम्ही अशा लोकांची व्हिडिओ म्हणजे एक सोशल जर्नी त्यांचं बघता की हा कुठंतरी शून्यातून याने विश्व निर्माण केलाय. जर्नी बघायला गेलं परिस्थितीच परिस्थिती आज पण नाहीये सर. आज बघायला गेलं माझ्या घरच्यांचा आज बी सपोर्ट नाही मला. पण माझं जेव्हा आता लग्न झालं, माझी मिसेस सुद्धा PS आहे, आता UPSC दिली, आणि एक बापासारखाच देव माणूस माझे सासरे, म्हणजे मग आज त्यांच्यामुळे ते तर मला सांगताय की तुला जिम टाकायची, तुम्हाला खेळायचंय काय. आणि कित्येक लोक बोलतात बॉडी बिल्डरला मुलं होत नाही, हे प्रॉब्लेम होतात, ते प्रॉब्लेम होणार ना, काय नाही होतात. जर तुम्ही अशा मार्गदर्शन घेता चुकीच्या पद्धतीने. आजकाल बघायला गेलं 2 दिवस नाही झाले तर डायरेक्ट मोठा बॉडी बिल्डर बनायचंय. पण प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो मी, मेहनत. आज बघायला गेलं, आज या फील्ड मध्ये 14 वर्ष झाले मला. 14 वर्षातून हळूवार स्टेप बाय स्टेप माझी बॉडी दरवर्षी लागेल असं नाही. मला वाटतं लोक फक्त काय करतात, बॉडी बघता, बॉडी खूप चांगली, पण कोणी असं विचारतं कधी की किती खर्च लागतो, काय लागतो, किती वर्ष लागले तुम्हाला, किती वर्ष लागले, हे कोणी मेहनत कोणी नाही बघत फक्त. आणि मला तरी वाटतं की एखादा बॉडी बिल्डर आहे, कारण की हाताचे 5 बोट सारखे नाही आहेत, कुठेतरी चढ उतार चालू आहे. तुम्ही हा पण विचार करा की
कुठेतरी हा थांबला का काय, लगेच तुम्ही कमी लेखू नका. तो एक म्हणून मी बोलतो की तुम्ही मागचा तो काय होता या गोष्टीचाही तुम्ही विचार करा जरा. खरी गोष्ट आहे. जितू सर, तुम्ही आतापर्यंत किती स्पर्धा खेळल्या आहे आणि कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळल्या आणि तिथं कशा पद्धतीचं यश तुम्ही प्राप्त केलं? 2013 पासून माझी जर्नी आहे. मी दिवाश्री म्हणजे तिथलं स्थानिक लोकांची तिथं मी पहिली कॉम्पिटिशन खेळलो. आज मी ते फोटो माझ्याजवळ आहे. 3रा नंबर आला आणि मला तेव्हा 2100 रुपये. कारण की त्या कॉम्पिटिशन पैशांसाठी नाही, एक विचार केला नाही आपल्यालाही आपलं नाव करायचंय, बॉडी बिल्डिंग आपल्या शहरापर्यंत न्यायची आहे. मग तेव्हा राम सर म्हणून आहेत, आज वय त्यांचं 55 वर्ष आहे सर. त्यांची खूप सक्सेस स्टोरी आहे. आज पण ते आता त्यांनी जोगेश्वरी श्री मारली बॉडी बिल्डिंग मध्ये. एक असा मित्र भेटला की तुम्हाला माहिती कॉम्पिटिशनला क्रीम कोण लावणार, तयारी लागते, 2-2 दिवस आधी पाणी. मग तो व्यक्ती मला भेटला. जर्नी माझी 2013 दिवाश्री, कल्याणसी, ठाणेसी. मला ज्युनियर महाराष्ट्राला 5वा लागलो. त्यानंतर महाराष्ट्र श्रीला एक 5वा लागलो, एक ग्रुप मध्ये तरी लागलो. स्वप्न उत्तर महाराष्ट्र श्रीला मागच्या 2016ला 4था लागलो होतो. धुळ्याचे किती टायटल आहे? धुळ्याच्या माझ्याकडे बघायला गेलं जसं महाराष्ट्र श्री आहे तसं ही धुळे म्हणजे एक मोठी एक महाराष्ट्र श्री म्हणजे, आणि खूप स्पर्धेची असते ती. 38 महत्वाची 2017ला जेव्हा इकडे येण्याचं कारण माझं एकच आहे, घरचा एकुलता एक वडील परिस्थितीने वडील पोलावरून पडले. देवा कृपेने ते आजही चांगले आहेत पण चालता येत नाही त्यांना. जबाबदारी माझ्यावर. मग एक विचार केला, जे आई बापांनी जन्म दिलाय त्यांच्यासाठी आपल्याला करायचंय. पैसा काय आज आहे उद्या. मी बॉम्बे सोडून इकडे आलो, नाही तर बॉम्बेला मी 50,000 कमवत होतो. हे शहराची जिंदगानी होती पण नको, वडिलांसाठी इकडे आलो. आणि त्यावेळेस मला धुळ्यातील नामवंत पैलवान आहेत मुन्ना वाडेलकर, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जॉब करणार का. मग एक मयूर भाऊ म्हणून आहेत, मयूर ठाकूर. मग त्यांना सांगितलं की तुमचे फ्रेंड आहेत ABHG मॉल आहे, त्यांना सांगा जरा की यांना जॉबला घेणार का. कारण की मला इकडचं काय माहिती नाही. मग त्यांनी इंटरव्ह्यू घेतली, विचारलं, म्हटलं तुम्ही कोर्स का. अरे वा म्हणे, इथं धुळ्यात कोणीच कोर्स केला नाही, तुम्ही पहिली व्यक्ती आहे. कारण की ABHG मध्ये जायचं, तिथं प्रोफेशनल डॉक्टर, धुळ्यातली पहिली जिम ती तिथं. त्यानंतर मग बघायला गेलं 2017ला खेळलो पहिली कॉम्पिटिशन. कारण की मला तरी वाटतं धुळ्यात आतापर्यंत विक्की बाबा परदेशी यांनी कॉम्पिटिशन धुळेश्री 17-18, त्यानंतर मग मध्यंतरी काही गॅप झाला. ते एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कॉम्पिटिशन घेतली. 2017 ही माझी धुळेश्री पहिली टायटल. त्यावेळेस मला प्राइज बाईक भेटली, त्यांनी दिली. आणि आज पण ती बाईक आहे. कित्येक लोक बोलतात अहो तू बुलेट घे, अरे घरी उंदर फारकती मागताय, बुलेट घेऊन काय करू. मग तेच पैसे मी माझ्या बॉडीवर खर्च करेल ना, काहीतरी मला भेटेल ना. कारण की आज बघतो शरीर ही एक आपली एक अशी संपत्ती, कारण की प्रत्येकाकडे ही संपत्ती नाहीये. म्हणून मला तरी वाटतं शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती. धुळे श्री 2017 नंतर 18ला मी न खेळता तयारीमध्ये असून जो ट्रेनर होता माझ्यापेक्षा वयाने मोठे ते आनंद सर, त्यांना, कारण की मला धुळ्याला आल्यावर ABH जिमला प्रतीक गीते सर म्हणून असा एक व्यक्ती भेटला. माझं एक लहानपणापासून मी कधी कोणी माझ्यावर 1 रुपयाचा उपकार केलाय त्याची जाणीव ठेवतो, आणि ती जाणीव मी आज ठेवली. प्रतीक गीते सर मग ते शिकवायचं, त्यांनी सांगितलं की जिम टाकू आपण करू. मग ते लोक मला सपोर्ट करता करता आज बी करतायत सपोर्ट. पण त्यावेळेस त्यांना 2017-18 मी 2019ला शॉप टाकलं. 18ला मी न खेळता तिथले ट्रेनर सरांनी आम्ही सपोर्ट करून त्याला खेळवलं. अतिथ्य सामन्यात त्यांना विजय केलं. तू खेळला, हा खेळला, एकच आहे. ती 2018 2019 तर तो दिवस तर आज पण माझ्यासाठी एकदम घाणेरडा. काय बघायला गेलं खूप मोठी चिटिंग झाली. 2017, 18, 19ला माहिती की हा थर्ड होणार आहे. मग होऊ न देता माझा नंबर मी टायटलचा दुसऱ्याला दिलं का, जजिंग पॅनलवर अक्षरशः बाटल्या फेकत होते. म्हणजे असोसिएशन तेव्हा आपले संजय मोरे सर आणि नाशिकचे आपले जे सर आहेत ना, आज पण त्यांना माहिती की हा ह्या मुलामुळे ती कॉम्पिटिशन आहे, आमचा जीव वाचला. कारण की अक्षर दरवाजे बंद करून घेतले की नाही. मग मी स्वतः माईक घेतला. आज पण युट्यूबला व्हिडिओ आहे की नाही, गोष्ट 2019ची मॅचची. आणि बघायला गेलं विकास पाटील सर तेव्हा बॉडी बिल्डर आले होते तिथं, आणि जजिंग पॅनलला वाचवण्यासाठी मी स्वतः मी म्हटलं सर मला नकोय, मी एकदा झालोय. माझ्या माझा पहिला नंबर टायटलचा होता त्याला मी प्राइज दिलं आणि मागे आलो. त्या दिवसापासून माझी खरी ओळख उत्तर महाराष्ट्रात निर्माण झाली की आज तुम्हालाही माहिती कोणी टायटल आपली देत नाही कधी. खरी गोष्ट आहे, कारण की त्याची मेहनत, त्याचा जे संघर्ष असतो त्याला माहिती असतो. बरोबर. म्हणून त्यानंतर मग 19 नंतर 20ला सर आजपर्यंत माझ्या जर्नीत मी असं कुठलं वर्ष गेलं नाही. माझं मत आहे
बॉडी कंटिन्यू लागते की तिला रिस्पॉन्स भेटतोय. दरवर्षी मी खेळतो, अजून सुद्धा खेळतोय. बॉडी चेकअप करावं लागते कारण की बॉडी बनवणं सोपं नाही. मला तरी वाटतं आज नवीन मुलं जिम जॉईन करतायत. जिम जॉईन केल्यानंतर त्यांनी एक विचार करायला पाहिजे की आपण जिम मध्ये कशासाठी जातो, फिटनेस साठी जातोय, बॉडी बिल्डिंग करायची. आजकालचा पोरगा काय करतोय, युट्यूबला बघून बघून त्या गोष्टीमुळे मी जास्त विचार करतो की युट्यूबने जर बॉडी बिल्डर झाले असते तर मग या ट्रेनर जिमची गरज का भासली असती. मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरचं तुम्ही शिक्षण करताय तेव्हा तुम्ही एक PhD काहीतरी त्याची डिग्री आहे. बरोबर. कारण की बघायला गेलं आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे जाऊन आपण डोळे झाकून पैसे देतो. परंतु जेव्हा बॉडी बनवायची आहे किंवा बॉडीचा फॅट कमी करायचा असेल त्यासाठी आपण पैसे देण्यासाठी विचार का करतो. ट्रेनरला पैसे द्यायला विचार करतो. आय एम रिस्पेक्ट एव्हरी फिटनेस कोच. सगळ्यांना फुकट लागतं. फुकट जो आपल्यासाठी वेळ काढून लोकांना मदत करतो, सर्टिफिकेशन करतो, क्लायंटला त्याची ड्रीम बॉडी मिळवण्यासाठी तो मदत करतो, तो डॉक्टर पेक्षा आपल्या कमी नाही. म्हणजे एक प्रकारे डॉक्टर पेक्षा तो कमी नाहीये. आजारी पडू नये तो प्रत्येकाला हेल्प करतो, त्याची पूर्ण डाईट. मग आपण पैसे देताना काय विचार करतो, हा मी कधी कधी विचार करतो. कारण की आरोग्य ही अशी पहिली संपत्ती आहे की त्याच्याशिवाय हा अनुभव अनुभवता येणार नाही. कारण की धन किती असो, आरोग्य नसेल तर ते धन काहीच कामाचं नाही. आणि कोरोना काळात तर लोकांना आता चांगलंच समजलंय की आरोग्य काय. आज बघायला गेलं जर्नी तुम्ही मला विचारली, पण दोन गोष्टी या सुद्धा मी लोकांपर्यंत सांगू शकतो की मेहनत शिवाय काही नाही. आणि जर तुम्हाला चांगली बॉडी बनवायची आहे तर त्यासाठी लागतो एक मार्गदर्शक. कारण की बॉडी बिल्डिंग हा खेळ असा आहे की मार्गदर्शक शिवाय तुम्ही कधीच सक्सेस होऊ शकत नाही. खरी गोष्ट एवढं आहे. दरवर्षी तुम्ही सक्सेस होणार असं नाहीये. आजपर्यंत माझा एकच गुरु राहिला आहे, मिस्टर इंडिया समीर दाबिलकर सर. कारण की मी आज सुद्धा स्टेटस टाकतो की एक आहे ना, शेवट मरेपर्यंत एकच ठेवणार. का आजकाल लोक गुरु म्हणजे, मला एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही गुरु म्हणजे काय समजता. कारण की आला कोणी माझ्याजवळ, तुम्ही माझे गुरु आहे, तुम्ही गुरु या शब्दाची ज्याला व्याख्या माहिती आहे ना, त्या शब्दाचा अर्थ माहिती ना, त्यांनी गुरु माना. गुरु हा आई वडिलांनंतर तो एकदम जवळचा असतो. कारण की तो त्याचा वेळ बघत नाही. सांगायला गेलं, बघायला गेलं, कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही बॉडी सर कसं काय ठेवलं, कोणी बनव नाही, मी मुंबईला जाऊन बनवली. आणि तो व्यक्ती जेव्हा त्यांना भेटतो की सर तो तर असं सांगत होता, तेव्हा त्याला वाटतं की साला मी खूप चुकीचं काम केलं. मी खूप अनुभवलंय असं. आणि या खानदेशमध्ये तर लय खूप अनुभवलंय. कारण की माझ्या या खानदेशमध्ये असं कोणतं गाव नाहीये की तिथं मी व्यायामाविषयी आहाराविषयी मोफत मार्गदर्शन केलं नसेल. पण त्याचं फळ मला आता भेटतंय. कित्येक लोकांना मी घडवलं, टायटल सोबत राहिलो. आजही ते लोक स्वतःच्या जिम झाल्या, पण मी इथंच आहे. फक्त माझ्या इमानदारीमुळे मी एकच विचार केला, मी सगळ्यांपेक्षा मागे राहील पण इमानदारीने पुढे जाईल. आणि आज जे काय आहे ना ते फक्त इमानदारीमुळे मी. कारण की आमच्या उत्तर महाराष्ट्रात एवढे सप्लिमेंट शॉप, एवढे जिम आहेत, एवढे ट्रेनर आहेत की विचारू नका. फक्त कोणालाही आला प्रोटीन घ्या, हे घ्या. कित्येक लोक म्हणजे आता आमच्याकडे एक चुरण आहे मालेगावचं, तुम्हाला माहिती असेल. कित्येक लोक एक्सपायर झाले, पण 500-700. मला तरी वाटतं आजकाल आपण बघतो ते 500-600 रुपये क्रेटिन खाऊन यांची बॉडी जर झाली असती तर गलोगडीत बॉडी बिल्डरच झाले असते. एक गोष्ट प्रत्येकाला सांगू इच्छितो की तुम्ही अशा मार्गदर्शक, अशा ट्रेनरचा सल्ला घ्या. पहिली गोष्ट बघा की तो सर्टिफाईड आहे का. खरी गोष्ट. दुसरी गोष्ट त्याला अनुभव आहे का. बरोबर. आणि तिसरी गोष्ट तो तुम्हाला ते नॉलेज देतोय तर ते बरोबर आहे का. पण जिथं मग आज म्हणजे असं झालं ट्रेनर पेक्षा मुलांना सोशल मीडियावर, तुम्ही जेव्हा बोलले सोशल मीडियावर जास्त भरोसा आहे, युट्यूब आणि इंस्टाग्रामवर. म्हणजे इज्जत नाही ट्रेनरला. बरोबर. मग त्याविषयी मी एकच सांगू शकतो की आपण त्याचे फॉलोअर बघून त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होऊ नका. बरोबर. महत्वाची गोष्ट, उदाहरण बघायला गेलं, मी तेच तुमचं सांगतो. तुम्हाला येत्या 10 वर्षापासून बघतोय. मला तर कुठेतरी मी विचार केला आणि माझ्या मिसेसला बोललो होतो की नाही एक दिवस माझा येईल असा. आणि खरं देवाकृपेने म्हणजे तुम्ही आले आज, म्हणजे मला खूप आनंद होतोय की नाही आज तो दिवस पूर्ण झाला माझ्यासाठी. कारण की कोणाला काही गरज नाही एवढ्या लांबून जाऊन. तुम्ही अशा युट्यूबवर फक्त एक व्हिडिओ बघून लगेच त्याला फॉलो नका करू. तो त्या क्षेत्राचा आहे. आणि जर तुम्ही समजा बॉडी बिल्डिंग हे क्षेत्र निवडलंय, आज तुम्ही प्रत्येक बॉडी बिल्डरच्या एक सक्सेस स्टोरी व्हिडिओ का घेता, याच्या मागचं एक उद्दिष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या
कोणाला काही पडलेले नाही, तो त्याचा अनुभव शेअर करतोय. हे अनुभव कोणी कोणाला शेअर करत नाही, नॉलेज कोणी देत, कारण त्याला माहिती आहे माझी कॉपीराईट करणार आहे. पण कॉपीराईट करणाऱ्याला एकच सांगतो, बरोबर आहे, तुम्ही फक्त कॉपीच करू शकता, बरोबरी करणार नाही. सही बात आहे. कारण की बरोबरी न करण्याचं कारण की त्याने जी केलेली मेहनत, चित्त, म्हणजे त्याने जे दिवस काढले ते तुम्ही काढू नाही शकणार. बरोबर. मला तरी वाटतं तुम्ही अशा युट्यूबरवर भरोसा ठेवू शकता की त्या फील्डचा आहे, त्याला नॉलेज आहे. कारण की आजकाल युट्यूबवर फक्त ते फॉलोअर पैसे देऊन वाढवून ते लोक लगेच त्यांच्या मागे लागतात. जर तुम्ही अशा व्यक्तीकडे जा की ज्याचं प्रॉपर त्याला नॉलेज आहे त्यातलं. बरोबर. आज बघायला गेलं, तुमचं मला एक गोष्ट आवडते की तुम्ही रिअल फॅक्ट लोकांसमोर मांडता, प्रश्न असे टाकता की लोकांना त्याची गरज आहे. आणि आजकाल बॉडी तर प्रत्येकाला बनवायची, पण तो विचार काय करतो, याला फॉलो करतो, त्याला फॉलो. कारण माझ्याजवळ येतो ना, त्याला मी पहिले BMI काढतो. कारण की आजकाल आपण कोणी करत नाही एवढं. मी त्याचा मागचा एक माझा उद्देश म्हणजे जे तुम्ही BMI बोलले, BMI ह्या गोष्टी कोणाला माहित नाही. बॉडी मास इंडेक्स म्हणतो, बॉडी मास इंडेक्स कोणाला माहित नाही. बरोबर. हा, पण हे ऑनलाईन BMI नाही, ऑनलाईन BMI मिळायचा मेन म्हणजे आता सांगा, समोरच्याची बॉडी नाहीये, वजन 50 किलो आहे आणि त्याला समोरच्याला 80 किलो करून द्यायचं आहे किंवा 100 किलो, तर त्याला 70 किलो कमी करून द्यायचं, त्याला माहित नाही. महत्वाची गोष्ट, फक्त तुम्हाला थिअरी नॉलेज असून फायदा नाही. बरोबर. मी जसं बोलताना बोललो की डॉक्टरला PhD करावी लागते, तसं तुम्ही या फील्ड मध्ये आले तर ट्रेनर बनण्यासाठी तुम्हाला कोर्स करावे लागतात, तिथं फी द्यावी लागते. जर असंच जर तुम्ही युट्यूब बघून झाले असते तर मग तुम्ही गरजच पडली नसती कोणाची. जितू आज तुमचं सप्लिमेंटचं शॉप आहे बरोबर मध्ये, तर बरेच असे तुम्हाला मुलं भेटत असतील की मला 1 किलोचा डबा द्या आणि त्याच्यावर अपेक्षा ठेवतात की एवढ्या डब्यातच माझी बॉडी होईल का, असं काही मुलं भेटतात का तुम्हाला? माझ्या इथं तर मला दिवसाला 20 मुलं येतात, 20 मध्ये तर 10 तर माहिती घेणारे असतात. आज मी सोशल मीडियावर टाकतो की मी तुम्हाला फ्री मी माहिती देतो, पण त्या अगोदर एक फॉर्म देतो, त्याच्यात त्यांची मेडिकल हिस्ट्री असते. मी त्यांना सांगतो एकच की तुम्ही 1 किलोचा एकच डब्यात पाहिजे पैसे, ठीक आहे. तुम्ही बाजारात निघाले, बाजारात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा जशी वस्तू राहिली तसं तुम्ही तेवढे पैसे तुम्ही देता. बरोबर. महत्वाची गोष्ट म्हणजे BMI काढायचा त्याचा अर्थ काय की तुमच्या बॉडीमध्ये किती फॅट आहे, तुमच्या वयानुसार, तुमच्या हाईटनुसार किती वजन तुमचं वाढलं पाहिजे, ह्या गोष्टी महत्वाच्या. तुम्ही गेले म्हणजे लगेच डबा घेऊ नका, कारण की आजकाल भरपूर असे शॉप आहेत की त्यांना स्वतःची बॉडी बनवू शकत नाही, तर ते दुसऱ्याची काय बनवतील. अशा व्यक्तीकडून तुम्ही प्रोडक्ट घेतला पाहिजे ज्याला नॉलेज आहे, तो त्या गोष्टीतून गेला आहे. आणि मी आजपर्यंत कोणी शॉपवाला बोलत नसेल, पण मी स्पष्ट तोंडावर सांगतो, प्रोटीनचा डबा खाऊन बॉडी होत नाही. खरी गोष्ट आहे. बॉडी कधी होणार, जेव्हा तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करणार, गाईड घेणार, तेव्हा ते प्रोटीन काम करणार. महत्वाची गोष्ट, आज प्रोटीन तुमच्या वजनानुसार किती पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आहार पण महत्वाचा, आहार महत्वाचं. 60% डाएट आणि 40% वर्कआउट. आणि महत्वाचं आहार, 8 तास झोप. सांगायला गेलं तर भरपूर आहे आणि प्रत्येकाला सोशल मीडियावर माहिती आहे, पण काही गोष्टी युट्यूबला खऱ्या आणि काही खोट्या असतात. बरोबर. आणि आजकाल युट्यूबवर मी भरपूर बघितले की आपल्या फील्डचं म्हणजे बॉडी बिल्डिंग क्षेत्राचं सोडून दुसरेच आहेत, आणि जो समोरचा आहे तो सोशल मीडियावरून बघून Amazonला एवढं आहे तेवढं आहे. पण सगळ्यांना एक सांगू शकतो, एकदा पैसे तुम्ही पे केले, अशा माझ्याजवळ माती भरलेले म्हणजे डबे आले, दादा कसे घेऊ सांगा. खरी गोष्ट आहे. ऑनलाईन तुम्हाला माहिती कोणी देणार नाही, फसवणूक खूप चालते. म्हणजे एक मला एवढं सांगायचं आहे की खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तरी ऑनलाईन तुम्ही मागू नका, बाकी तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील त्या ऑनलाईन मागवा. तुम्ही खेळू नका. याच्यामुळे तुम्ही जेव्हाशी खेळताय हे यातून स्पष्ट होत आहे. आणि आता मगाशी ते बोलले की क्रिएटिनची क्रेज इतकी वाढली आहे की मुलांना वाटतं क्रिएटिन खाऊनच बॉडी बनते. आता काही लोक असे की पैशासाठीच काम करतात, जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपण त्यांना म्हणतो की ते पैशासाठीच काम करतात. ते तुम्हाला सांगतात की क्रिएटिन खा, ते स्वतः कधी खात नाही, हे लक्षात ठेवा. जे इन्फ्लुएन्सर आहे ते कधी स्वतः खात नाही, ते फक्त तुम्हाला सांगता की अशी जर तुम्ही खाल्लं तर 2 महिन्यात तुमची अशी बॉडी बनल. तर यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जर एवढ्या 700-800 रुपयाच्या डब्यात जर आज बॉडी बनायला लागली असती तर महाराष्ट्राच्या गल्ल्या बोळांमध्ये चौकामध्ये तुम्हाला बॉडी बिल्डर बघायला भेटले असते. खरी गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट, ऑनलाईन क्रिएटिन घेतलं तिथं दिलं नसतं की किती पाणी प्यायचं. क्रिएटिन एक गोष्ट अशी आहे, स्वस्त आहे पण तुमच्या जीवाशी खेळणारी आहे ती. बरोबर. म्हणून मला तरी वाटतं केस गळतात,
किडनी स्टोनचा प्रॉब्लेम येतो. म्हणून क्रिएटिन घेण्यापेक्षा आज एवढं बाजारात महाग येते त्या घेण्यापेक्षा तुम्हाला गरज ज्याची आहे त्या दुकानदाराकडे नॉलेज आहे त्याच्याकडे जातो, तुम्हाला सांगेल, गाईडलाईन करेल, अशा व्यक्तीकडून तुम्ही घ्या. युट्यूब सोशल मीडियावर बघून नका घेऊ. आणि मला तरी वाटतं क्रिएटिनची काही गरजच नाही, कारण ऑलरेडी तुमच्या शरीरात तुम्ही डाईट करणार तेव्हा तयार होतं, ऑटोमॅटिकली तयार होतच. हा चला तुमचं काय मॅचेस आहेत, परफॉर्मन्स कमी पडतोय, ते पण जिमला जाऊन 2 दिवस झाले तो क्रिएटिन खायला तर त्याच्या किडन्या उडणार आहेत. कमीत कमी जिम लावून आज माझ्याकडे कोणीही आलं प्रोडक्ट घ्यायला त्याला मी सांगतो 1 महिना व्यायाम करा त्यानंतर माझ्याकडे या आणि तेव्हा तुम्ही प्रोडक्ट. त्याचं कारण काय, तो जेव्हा व्यायाम करणार तेव्हा तर समजेल त्याला माझ्या शरीरात काय कमी आहे. म्हणून मी सांगतो की तुम्ही बॉडी बिल्डर बनायचंय, लगेच तुम्ही बॉडी बिल्डर होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनती करावी लागेल. प्रोसेस म्हणजे ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेळ लागतोच. कित्येक लोक मला आजही भेटतात, खरे तुझी अशी बॉडी होती आता एकदम उतरला संपला आहे ते. त्यांना मी एकच सांगतो की माणूस तो लहानापासून मोठा होतो, तो काही लहानच राहत नाही. किंवा उदाहरण हाताचे 5 बोट सारखे नसतात, चढ उतार चालू आहे. किंवा आपली काही मशीन नाही, लावलं म्हणजे घेतलं इंजेक्शन लगेच फुगून जाईल. हा तुमचा गैरसमज आहे. प्रत्येकाला परिवार आहे असं नाही. मला तर माझं स्वतः एक मत आहे, तुम्ही पहिले फील्ड चॉईस करा की मला कुठल्या फील्डला जायचंय. जर इंजेक्शन घेऊन बॉडी बनली असती ना तर मी तर सांगतो घरा परत अजून प्रोटीन सोडा. कारण की आजकाल आमच्या धुळ्याच्यात खूप अशी कुस्तीगीर पासून की नाही त्याने हे घेतलंय. भावांनो इंजेक्शन घेऊन कधीच बॉडी होत नाही. एक तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळताय. बरोबर. आणि कधी कोणाकडे बोट दाखवताना एक समोरच्याकडे दाखवताय पण 4 बोट तुमच्याकडे पण, हे पण लक्षात ठेवा. एकच मेहनत, जिद्द, चिकाटी आणि एक चांगला मार्गदर्शक. जितो लास्ट टाइम तुम्ही कोणती कॉम्पिटिशन खेळली? लास्ट टाइम मी आताच आपली दरवर्षी मी धुळेश्री खेळतो, बाहेरही जातो, पण माझी तयारी नसून फक्त माझ्या मिसेसच्या मोटिवेशन मुळे आणि मुलाचा, माझा मुलगा आहे समर्थ, आता तो 5 वर्ष झाला. मागच्या वर्षी 4थ्या आपण घरी विचारतो माझा नंबर लागेल का, डॅडा लागेल, काय नाही खेळा तुम्ही, बायकोल तर खेळा. न तयारी असताना माझ्यासोबत किरण पण होता. आता किरण होता आणि बघायला गेलं आता माझ्या सतत सोबत आता प्रत्येक जण कोणी ना कोणी असतं. कारण की आजकाल मित्र, आपण बोलतो धंद्यात मित्र कोणी ठेवला नाही पाहिजे, पण माझे काही असे जीवलग आहेत. आता जसं एक पुन्हा आले, कधी काही येतात, हेमंत झाला, म्हणजे खूप सारे असे आहेत, पण त्यातले जीवलग खूप कमी आहेत की त्या एका शब्दावर ते. कारण की मित्र असा आहे की तुझं सुख दुःखात कामाला पाहिजे, असा पाहिजे. लास्ट टाइम माझी अजून सुद्धा ट्रॉफी आहे. माझी एक इच्छा होती, न तयारी असताना बॉडी लागत होती, टायटल नकोय मला, टायटल मी घेतल्यात धुळ्याच्या, तर टायटल दुसऱ्याला द्या, पण त्यातील मला एक. आणि ती कॉम्पिटिशन अशी झाली की लोकांनाही समजलं की कोण काय, कारण स्टेजवर उभे राहिले तेव्हा समजतं. चिटिंग झाली काय राहिली काय घेणं देणं नाही. तर मग तेव्हा मला बेस्ट पोजरचा मान मिळाला. मग तेव्हा मी कुठं समाधानी झालो की नाही, टायटलने पण बेस्ट पोजर म्हणजे आपल्या याच्यात महत्वाचं ते 3 बेल्ट असतात, त्यातला मला 1 बेल्ट भेटला. कारण की मी विचार केलाय की मी संपलो नाही आणि संपणारी नाही. कारण की जे काय येते इमानदारीमुळे आणि मेहनतीमुळे. तर जितू भाऊंची ही चर्चा आपल्या अशीच चालू राहणार आहे. तर पुढचं त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून जाणून घ्यायच्या आहे. तर दुसऱ्या पार्टची तुम्ही वाट बघा. तर तुम्हाला आत्तापर्यंत ही जी मुलाखत झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हो, ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.